सोलापूरच्या धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत ऊस बिलांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे। कारखान्याकडून आतापर्यंत सुमारे 2000 शेतकऱ्यांना ऊस बिलांचे धनादेश वितरित करण्यात आले असून त्यांच्या खात्यांवर ही रक्कम जमाही झाली आहे। आतापर्यंत एकूण 32 कोटी रुपयांचे ऊस बिल शेतकऱ्यांना देण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांनाही येत्या आठवडाभरात त्यांची रक्कम अदा केली जाणार आहे। गोकुळ शुगरकडून सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊस बिले गेल्या 2 वर्षांपासून थकीत होती। या थकीत बिलांविरोधात शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात तीव्र आंदोलन छेडले होते, ज्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली। यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला। तसेच जिल्हाधिकारी आणि दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनीही शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळवून देण्याचे विशेष प्रयत्न केले। कारखान्याकडून चालू वर्षातील 50 कोटी रुपये आणि गतवर्षीच्या हंगामातील जवळपास 2 कोटी रुपये थकवण्यात आले होते। सध्या ही रक्कम देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून दररोज जवळपास 200 शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप केले जात आहे। चालू वर्षातील थकीत ऊस बिल दिल्यानंतर गतवर्षीच्या रकमा दिल्या जाणार आहेत। ॲडव्होकेट अमोल पाटील नेते गोकुळ शुगर संघर्ष समिती आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले आहेत त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांची ऊस बिले अदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मागील हंगामातील थकीत रक्कम ही पुढील आठवड्यात दिली जाईल असे ते म्हणाले।